दुसऱ्या फेरीतील लढत आहे. एका बाजूला आपण संघ पाहते काव्य 11 तिरंगा धुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा आपण संघ पाहते वेलकम 11 उसाटणे. 3 षटकांची ही लढत आहे. चला सामना सुरू करायचंय. मी विनंती करेन 2 पंच ऑफिशियल्स. आजची पहिली रात्र तमाम क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सुरेख सामने आपण एन्जॉय केले. धडकी भरवणारे लढती आपण मैदानावरती पाहिल्या. एकामध्ये 6ची गरज असताना इथे चिपळे संघ मात्र पराभूत झाला. मात्र ही क्रिकेटची सुरुवात आहे. असे क्षण तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती उतरता खूप येतात. कधी जिंकायचं असतं, कधी सामने गमवावे लागतात, मात्र असं होत असतं. दॅट इज क्रिकेट. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा वळणारच. सामन्याला इथे सुरुवात होईल. धुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा आपण संघ पाहते वेलकम उसाटणे. जसं सागरने सुद्धा म्हटलं उशिरानं पोहोचलेला वेलकम उसाटणे 4 धावेंच्या पेनल्टीला खेळला, मात्र तरी सुद्धा त्याने सामना 1 हाती जिंकला. मात्र उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना ठीक 4 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आणि 4:10 हा स्पर्धा सुरू होईल. लक्ष असू द्या. मैदानाकडे जाऊया. 3 षटकांची लढत गोलंदाजीसाठी सज्ज होईल प्रसन्न पाटील. स्ट्रायकरला फलंदाज खेळते सागर पाटील आणि त्याला साथ देईल संकेत पाटील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील सामन्यासाठी. महत्वाची लढत आहे. पंचांचा इशारा गेम ऑन. पहिला चेंडू आपण पाहिला. प्रसन्नाचा विचार केला. एक स्टार खेळाडू तिरंगा धुंद्रे संघाचा काव्य 11 नावानं खेळते आज संघ मैदानावरती. घरचं मैदान आहे. या मैदानाचा अभ्यास आहे आणि त्या पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये उसटणे संघासमोर खेळत असताना कशी असणार रणनीती. पहिला चेंडू आलाय निर्धाव. स्ट्रायकरला सागरला आपण पाहते. मागच्या सामन्याचा हिरो राहिलेला सागर पाटील मैदानावरती त्याला साथ देते संकेत. प्रसन्न येईल पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू सुद्धा सुरेख आहे. अति वेग अल्ट्रा फास्ट ज्याला आपण म्हणतो. नेहमीच प्रसन्नची खासियत राहिली आहे. त्याची शैली आपण पाहिली. डाव्या हाताचे गोलंदाज नेहमीच डोकेदुखी ठरतात आणि त्यात त्याच्याकडे असणारी पेस इथे फलंदाजाला शांत ठेवले पहिल्या 2 चेंडूवरती. मात्र सागरकडे ती क्षमता आहे. मोठे फटके तो दाखवतो. मात्र इथे क्रिकेट कसं असणार ही सुद्धा चर्चा आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू पेस वेग थोडीशी एज होती आणि मात्र चेंडू जाईल सीमा पार चौकार. खूप प्रेम आम्हाला जेव्हा आम्ही धुंद्र्यामध्ये येतो तेव्हा आम्हाला मिळतं. आमचे मित्र प्रवीण चौधरी असतील, नितेश चौधरी, भाया असतील, सनी असेल, त्यानंतर किरण दादा असेल, मिथून असेल, सर्वांचंच प्रेम राहिलंय. DJ जय असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल. त्यानंतर सुरेख फटका आहे. मागे कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे आणखीन एक चौकार. चार चेंडूंचा खेळ संपला. एकूण धावा आहेत ते 8 धावा. ह्या फटक्यानं कॉन्फिडन्स आत्मविश्वास निश्चित वाढेल सागरचा. सागरला सुद्धा माहिती आहे चेंडू कनेक्ट करणं गरजेचं आहे आणि तुम्ही 3 षटकांची मॅच खेळताय आणि ते धावा पाहिजेत आणि 4 मध्ये आतापर्यंत 8 बनल्यात. 2 चौकारांचा समावेश सागर स्ट्रायकर आपण पाहते. उसटणे संघाचा जसं मी म्हटलं पेस प्रसन्नकडे आहे. एज सुद्धा इथे मात्र थोडीशी मिसफील्ड झाली. सिनियर खेळाडू ज्ञानेश्वर त्या ठिकाणी होते. तत्पूर्वी मिळेल मात्र एक सिंगल. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकली. धाबा आहेत त्या 9 धाबा. धावसंख्या फलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. प्रसन्न पाटील मैदानावरती गोलंदाजी करते. धुंद्रे संघाचा सर्वात प्रमुख शस्त्र अस्त्र आपण मैदानावरती पाहते. सामन्याला एन्जॉय करत असताना आमचे मित्र सोमा पाटील त्यांचं सुद्धा खूप सारं स्वागत आहे. शेवटचा चेंडू प्रसन्नचा. स्ट्रायकर एंडला संकेत आहे. हा चेंडू टॅपिंग क्रिकेट आपण पाहिलं. गॅप मध्ये आहे. मागे क्षेत्ररक्षक किशोर येईल. एकदा मिळणार
सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अशा धावा चोराव्या लागतात जेव्हा मोठे फटके येत नाहीत. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या प्रेमने आम्हाला माहिती दिली. 11 धावा संख्या फलकावरती. का वेळ नाही अमर पाटील, थोडस लक्ष द्यायचंय. जास्त आपण एकत्र येऊ नका. फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचे आजच्या रात्रीमध्ये. अजूनही आपला एक सामना शिल्लक आहे. थोडस सहकार्य करा. पहिल्या षटकाची ते समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या टोटल 11 धावा धावसंख्या फलकावरती. 2 चौकारांचा समावेश होता. एक फटक्यामध्ये नियंत्रणामध्ये बिलकुल नव्हता सागर, मात्र त्यानंतर एक फटका आला चौकार लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकूण धावा आहेत ते 11. प्रसन्नाचं षटक संपल्यानंतर नवीन गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी अमर पाटील. संघाचा प्रमुख खेळाडू आहे ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो. काव्या 11 तिरंगा दुंद्रे संघ. स्ट्रायकरला फलंदाज खेळेल सागरला आपण पाहतोय. 2 चौकारांचा समावेश त्याच्या खेळीमध्ये आहे. चला दुंद्रे संघ, खूप आपण उशीर करता मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचंय. इतका वेळ बनत नाही एका षटकामध्ये. एक षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही इतका वेळ घेऊ नका, तुम्हाला प्रेमाची विनंती आहे. अमर पाटील सज्ज होईल. स्ट्रायकरला खेळते. वेलकम उसटणे संघाकडून सलामीला आलेला फलंदाज सलामीवीर सागर पाटील. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी अमर सज्ज होईल. पहिला चेंडू येईल अमरचा. धावा आहे त्या धावसंख्या फलकावरती 11 धावा आपण पाहते. सुरेख फटका गॅप मध्ये. मागे क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला थोडासा फंबल आहे. बॅकअप चांगला होता. रिले फिल्डिंग आपण पाहिली तत्पूर्वी मिळतील 2 धावा. या 2 धाव्याने संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत 13. मागच्या सामन्यामध्ये 33 धावा झाल्या आणि त्या धाव्यांचा पाठलाग करू शकले चिपळे संघ. नरेश पाटीलची एक सुरेख गोलंदाजी राहिली आणि निश्चितच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला रेडीगर संघानं. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. पहिल्या षटकामध्ये धावा आले 11. दुसऱ्या षटकाची सुरुवात संत झाले. 2 धावा आलेत, मात्र सुरेख फलंदाजी. इथे जोखीम आतापर्यंत उठवले नाही. मोठ्या फटक्यासाठी खेळाडू गेले नाही. सिंगल डबलनं धावसंख्या फलक पुढे सरकत ठेवलंय आणि हीच चर्चा आहे, हीच क्रिकेट आहे मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज अमर येईल. या षटकातील दुसरा चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. जिथे तुम्ही प्रयोग कराल मोठ्या सामन्यामध्ये, मात्र इथे यश आलं नाही आणि पहिला धक्का वेलकम उसटणे संघाला. जाऊया आपण मैदानावरती. पहिला धक्का वेलकम उसटणे संघाला. बाद झाला फलंदाज सागर. सागरने 2 चौकार दाखवले. सागरचा लेखा जोखा आपण पाहिला. चेंडू खेळला. 7 धावा बनवल्या 11. 2 चौकारांचा समावेश होता. 2 चेंडू अमरचे संपलेत आणि एकूण धावा त्या 13 धावा धावसंख्या फलकावरती. आता मोठे फटके पाहिजेत. इथे आपण पाहिलं तर तुम्हाला इथे वेळ नाही सेट होण्यासाठी. 3 षटकांची ही लढत आहे. आता तुमच्याकडे पर्याय उरणार नाही. 35-40 पर्यंत मजल मारायचे उसटणे संघाला, तर इथे तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल दुंद्रे संघाच्या गोलंदाजांसमोर. हा फटका. मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. फटका फसलाय. खेळाडू फसलाय. दुसरा गडी बाद वेलकम उसटणे संघाचा. सो मच. सुरेख धून डीजे जैनला आपण पाहते. इथे 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अमर पाटील लगातार 2 सफलता. सागर बाद झाला नितीन पाटील आणि नवीन फलंदाज इनेट नंबर 4 जयदास पाटील. पहिला सामना अत्यंत चुरशीचा आपण पाहिला वेलकम उसटणे संघाचा. दुंद्रे संघानं सामना 1 जिंकला आणि इथे आपण पाहते यापुढची सुद्धा लढत होणार आहे.
दोन संघनायक संपर्क साधतील. जय हनुमान उमरोली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या स्मायरा 11 वहाल दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करेन आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधा. आजच्या रात्रीतील ती शेवटची लढत असणार आहे. मैदानाकडे आपण जाऊया. अमर सज्ज ऑन हॅट्रिक. सुरेख चेंडू होता ब्लॉक होल स्वरूपाचा. ज्ञानेश्वर उसाटकर यांनी चेंडू फील्ड केला. तत्पूर्वी मिळेल फक्त सिंगल. एका धावेनं धावसंख्या फलक पुढे सरेगला. इथे प्रेमच्या हातामध्ये आम्ही पाहतोय नेरे दुंद्रे विभाग असोसिएशनचा स्कोर बुक आहे. जबरदस्त संकल्पना नेरे दुंद्रे विभाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खूप नियमावली आहेत. येणाऱ्या कालामध्ये त्या नियमांचं पालन करणं ही आपली जबाबदारी आहे आणि सर्व खेळाडूंनी सर्व संघांनी त्याची दखल घेणे खूप गरजेचे आहे. त्यामध्ये अशा प्रकारचे असोसिएशन असल्या त्यामध्ये क्रिकेटमध्ये शिस्त येते, डिसिप्लिन येते आणि क्रिकेटचा दर्जा आणखीन उंचावतो. गोलंदाज तयार आहे. पुढे सरकवून खेळण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांच्या मागे आपण पाहिलं प्रवीण सिनारेला पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एकूण धावा. इथे मात्र संकट वाढत चाललेत, डोकेदुखी वाढत चालले. धावा बनत नाहीये षटकामध्ये. अमरने फक्त 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. इथे 14 धावा धावसंख्या फलकावर वेलकम उसटणे संघ. सागर बाद झाल्यानंतर नितीन माघारी परतला. थोडासा नाराज होता की चेंडू सीमापार गेला नाही. मात्र जयदास पाटील आणि संकेतला आता मोठे फटके खेळावे लागतील. शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी. अमर पाटील सज्ज होईल ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. जबरदस्त चेंडू. अमरने केले कमबॅक. प्रसन्नला 2 चौकट ठोकले. मात्र त्यानंतर बाउंड्रीची वाट पाहते वेलकम उसटणे संघ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा त्या 14 धावा. चला दुंद्रे संघ अमर एकत्र येऊ नका. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचे. थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा विनंती करेन 2 संघाने संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल. जयहनुमान उमरोली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आपण संघ पाहणार स्मायरा 11 वहाल. दोन्ही संघांचे संघनायक आपण संपर्क साधायचे. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकामध्ये धावा आहेत त्या 14. मात्र शेवटचं षटक हाणामारी करावीच लागणार. आता पर्याय नाही, तुमच्याकडे वेळ नाही. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठी स्पर्धा आहे. रात्रभर केलेली मेहनत. एक सामना जिंकलेत. इथे एक सामना तुम्हाला सुपर 12 मध्ये तुमची एंट्री फिक्स करेल आणि त्यासाठी ही लढत सुरू आहे मैदानावरती. वेलकम उसाटणे संघ. संघर्ष सुरू आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येईल. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. ज्ञानेश्वर उसाट करेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाही. सिंगल डबलनं इथे काव्य 11 दुंद्रे संघाला जास्त फरक पडणार नाही. त्यांना माहिती आहे बाउंड्री शेवटच्या क्षणाला रोखायचे आहेत आणि हा असा आत्मविश्वास देणं गरजेचं असतं. दुंद्रे संघाला मी नेहमीच पाहिले गोलंदाजांचा भरणा असलेला आपल्या विभागातील संघ आहे आणि वेलकम उसाटणे संघ. लढाई वेलकम उसाटण्यांची कित्येक मैदानावरती आपण पाहिल्या आणि मात्र इथे धावींची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागेल. धावा पाहिजेत, मोठे फटके पाहिजेत. ते फटके येतील का? सार्थक पाटील. सार्थकचा हा चेंडू यष्ट्यांच्या मागे थोडीशी चुकी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. मागे प्रवीणला आपण पाहते. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुंद्रे संघाला असं सुद्धा मी पाहिले 5 षटकांच्या सामन्यामध्ये 5 गोलंदाज वापरताना या संघाला मी पाहिले. सार्थकला मिळालेली संधी आम्हाला स्पर्धा आजही आठवते. A1 जोडी भिवंडी सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सार्थकने गाजवलेली ती स्पर्धा. गोलंदाज तयार. पंच आहेत. निश्चित पंचांचा इशारा लेग बाईज. एका धावेने संघ पुढे सरकला. थोडंसं शांत वातावरण बनले कारण धावा बनत नाहीयेत मैदानावरती आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे रणनीती कशी असणार, धावा इथे कशा येणार, पूर्ण प्रयत्न केले जात आहेत मैदानावरती. मात्र आतापर्यंत सफलता मिळाली नाही. धावा आहेत त्या 16 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानावरती. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहिला. मागचे काही चेंडू पुढे होते, हा मागे होता. सरप्राईज केलं, आश्चर्यचकित केलं फलंदाजाला. इथे बॅकफूट वरती तयार ते जरूर होते. अप्पर कटचा प्रयत्न सुद्धा होता, माझा चेंडू कनेक्ट करू शकला. वेग होता चेंडू मध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या. सार्थक पाटील
नव्या जोमाचा हा खेळाडू आपण मैदानावरती पाहते. यंग टॅलेंट काव्य 11 धुंद्रे संघाचा पुन्हा एकदा आता प्रयत्न या निश्चितच पंचांकडे पाहिलं आणि पंचांनी इशारा सुद्धा केला. या चेंडू खराब आहे, ऑफस्टिकच्या थोड्याशा बाहेरून गेला चेंडू आणि पंचाचा इशारा येते चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल चेंडूवरती. एकूण धाव आहेत ते 17. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या सत्रामध्ये बाकी आहे. सार्थक पाटील प्रसन्नने केलेली सुरुवात, अमरने दिलेली त्याला सुरेख साथ आणि त्यानंतर सार्थक पाटील सुद्धा आपल्या संघाला साजेशी कामगिरी आहे. मात्र मोठा फटका पाहिजे वेलकम उसाटणे संघाला. तो फटका येतोय की काय? गॅपमध्ये चेंडू आहे, दुसरीचा प्रयत्न नक्की असणार आहे. मिसफिल्ड त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे काव्य 11 धुंद्रे संघाचा. वैभव त्या ठिकाणी होता. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये ते फलंदाज बाद झालेत. मात्र 2 धावा मिळतील आणि 2 धावांनी संघ पोहोचलाय 19 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी. नवीन फलंदाज येईल मयूर पाटील. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज असणार आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज खेळते संकेत पाटील. सलामीला आलेला फलंदाज आहे. मात्र मोठे फटके संकेत खेळू शकला नाही. 5 चेंडू खेळलाय, 4 चेंडू मागचे डॉट खेळलाय संकेत. मोठ्या फटक्याची गरज आहे. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा इथे येईल निर्धाव. तर 3 षटकांची समाप्ती झाल्या आणि 3 षटकामध्ये धाव्या बनल्यात टोटल 19 धावा. धावसंख्या फलकावरती जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. चला 2 संघनायक सुजित यायचे. उमरोली संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आपण पाहणार आहोत. स्मायरा 11 वहाल संघाचा संघनायक. दोन्ही संघनायक यायचे. वहाल संघाचा संघनायक उपस्थित आहे. नाणेफेक इथे केले जाईल. महागुरु वेळ मिळत नाही, डिनर साठी गेलेत. 3 षटकांचा सामना आहे. उमरोली विरुद्ध वहाल या 2 संघामध्ये लढत आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. किरण यांच्या हस्ते नाणेफेक झाली आणि सुजितनं नाणेफेक जिंकले. उमरोली संघ नाणेफेक जिंकले. 3 षटकांची लढत आहे आणि सुजित सामना संपल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी आपण लगेच करायचे. 3 षटकामध्ये धावा बनल्यात प्रेमी 19 आणि जिंकण्यासाठी 20 आहे टार्गेट. थोडीशी संधी आहे डीजे जय. बहुत बहुत शुक्रिया डीजे जय. सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है दोस्तों. अच्छी टूर्नामेंट है. समय पे जब भी टूर्नामेंट शुरू होती है तो मज़ा आता है. जब अंतिम क्षण में हम पहुंचते हैं कोई भी बोर नहीं होना चाहिए. सभी का योगदान जरूरी होता है. चलो धुंद्रे क्रिकेट टीम के बल्लेबाज तुरंत आपको मैदान के अंदर जाने. 18 गेंदे 20 की जरूरत है. क्या वेलकम उसटने का कमबैक होगा? मुकाबला छोड़ेगी नहीं ये तो पक्का तय है, लेकिन कितने देर तक लड़ाई होगी? क्या मुकाबले में चमत्कार कर सकती है? लो स्कोरिंग के थ्रिलर मुकाबले क्रिकेट में हमने हमेशा देखी है. इतिहास गवाह इस बात का कि जितने लो स्कोरिंग के मुकाबले होते हैं मुकाबले में मजा आता है, एक अनोखा दबाव होता है. अब 2 बल्लेबाज निकल चुके. धुंद्रे क्रिकेट टीम बैटिंग ऑर्डर में बहुत बदलाव है, बहुत बदलाव है. किशोर आएंगे ऊपर प्रसन्न के साथ. 18 गेंदे और जीतने के लिए 20 की आवश्यकता. क्रिकेट में गेम प्लान प्रेम बेहद जरूरी हो जाते हैं. जब भी आपका प्लान ए फ्लॉप रहते हैं आपके पास प्लान बी तैयार होना चाहिए. क्या प्लान भी है उस वेलकम उसटने के पास? ये भी देखने वाली बात है.
किसी ने आग जलाई है दोस्तों मैदान के बाहर, तो उस आग को आपको बुझाना है। सभी दर्शक आप एंजॉय जरूर कीजिए, लेकिन वो आग जो धुआं उठता है उसमें तकलीफें आती है खिलाड़ियों को मैदान में, इसलिए वो आग बुझाना जरूरी हो जाता है दोस्तों। तो गुजारिश है, जो भी ठंडी का माहौल है हम जरूर जानते हैं, शादियों का भी सीजन है। जाएंगे मैदान में, प्रेम मुस्करा रहे हैं। जाएंगे दोस्तों मैदान में। 18 गेंदे 20 की आवश्यकता, क्या मुकाबले में जान बरकरार है। और क्रिकेट में प्रेम जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। क्या लड़ाई होगी मैदान में। 18 गेंदे जीतने के लिए 20 की आवश्यकता। लेकिन जिस तरीके से प्रसन्न पाटिल मैदान के अंदर खेलते हैं, जिस तरीके से शांत दिमाग रहते हैं, वो भी जानते हैं जोखिम उठाने की आवश्यकता नहीं है, लेकिन किस प्रकार से रवैया होगा, सोच कैसी होगी, ये भी देखने वाली बात है। पिछले मुकाबले में 37 रनों को बचाने का काम, 37 रनों के ऊपर रोका था पहले मुकाबले में, और वहां से वो रन जोड़े थे। और सागर का केवल 2 रनों का ओवर आया था, और वहीं से मुकाबले ने करवट बदली थी। क्या सागर कमबैक कराएंगे अपनी टीम का? भरोसा तो जरूर है। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं। अंपायर का इशारा आता है, उल्टी गिनती शुरू। 3, 2, 1, लेट्स प्ले, गेम ऑन। बदलाव है, थोड़ा सा फील्डिंग में बदलाव है, हर मुमकिन प्रयास किया जाएगा। प्रसन्न के लिए 2 खिलाड़ी 30 गज के बाहर है, एक डीप लॉन्ग ऑफ में खिलाड़ी है और सीधा मिड विकेट में एक खिलाड़ी है। गेंदबाजी के लिए तैयार सागर, पहली गेंद प्रसन्न के लिए गेंद आएगी। ये कोशिश लाजवाब है, हल्की सी गेंद काटा बदल रही है बाहर की तरफ। डॉट गेंद की समाप्ति होती है प्रसन्न के सामने। डॉट गेंद की समाप्ति होती भी सागर पाटिल से उम्मीदें जरूर करें, लेकिन दूसरे क्रिकेट टीम की सोच कैसी होगी, रवैया, एटीट्यूड किस प्रकार से रहेगा, यह भी देखने वाली बात है। पहली आई है डॉट, प्रसन्न पाटिल स्ट्राइकर एंड के ऊपर, किशोर उनका साथ निभा रहे। दूसरी गेंद लेकर राउंड द विकेट, सागर तैयार। हल्की सी छोटी गेंद रखी थे, क्लियर करेंगे खिलाड़ियों को, कट किया स्ट्रोक को। पीछे खिलाड़ी कोई भी तैनात नहीं है, पावर प्ले है और पावर दिखा रहे प्रसन्न। गेंद सीमा पार, मिल जाएगा चौका। तो शत्रुघ्न उसाटकर, इनके माध्यम से हर एक छक्के के लिए 500 का इनाम है। जाएंगे दोस्तों मैदान में भाई शत्रुघ्न उसाटकर, इनके माध्यम से हर एक छक्के के लिए 500 का इनाम है। गेंदबाजी के लिए गेंदबाजी तैयार। हल्के हाथों से इस गेंद को खेला, प्रसन्न बिल्कुल मूड में नहीं है 500 के। सिंगल डबल से टीम को जिताना चाहते, सिंगल लिया, दूसरे चेयर के ऊपर चले गए। टीम की रन संख्या टोटल बनी है 5 रन, जीतने के लिए 20 का टारगेट था। अब आने वाली गेंदें 3 बचे इस ओवर की। सागर पाटिल, पिछली गेंद सागर की जैसे पहली गेंद फेंकी थी, दूसरी गेंद थोड़ी सी शॉर्ट रखने का प्रयास था, क्योंकि जो जाल बिछाया था प्रसन्न के लिए, क्योंकि जिस तरीके से मिड विकेट का खिलाड़ी थोड़ा स्क्वायर में लिया हुआ था, ऐसा लग रहा था कि गेंद छोटी आएगी, लेकिन प्रसन्न तैयार थे, बैकफुट के ऊपर पंच किया, कट किया था उस स्ट्रोक को। तकनीक क्रिकेट में बेहद जरूरी हो जाती है, वो टेक्निक का इस्तेमाल करते हुए बीच मैदान में बल्लेबाज को हमने देखा। किशोर को हमने आमतौर पर बल्लेबाजी शांत करते हुए कभी देखा नहीं है, लेकिन इस बार रवैया कैसा होगा। सागर का पलटवार, आड़े बल्ले से खेलने की कोशिश है। यहाँ पर हमने देखा डॉट गेंद की यहाँ पर समाप्ति होती हुई, अच्छा मुकाबला चलता हुआ। तो भाई शत्रुघ्न उसाटकर, इनके माध्यम से हमारे लिए 500 रुपए के इनाम आ चुके हैं। थैंक यू सो मच भाई, आपका भी तहे दिल से स्वागत है। मैदान के अंदर हम फिर से जाएंगे। गेंदबाज इस बार तैयार, उठाने का प्रयास है, ऊंचाई ज्यादा है, लंबाई भी मिल जाएगी। और भाई शत्रुघ्न उसाटकर, इनके माध्यम से इस छक्के के लिए किशोर को 500 रुपए पहुंच चुके। थैंक यू सो मच। क्या कमाल का एक स्ट्रोक था, जैसे मैंने पहले भी कहा था कि किशोर को शांत कभी हम देखते नहीं है। गैप में गेंद है, मिड विकेट से खिलाड़ी दौड़कर आएगा, दूसरे की कोशिश है और 2 रन का इजाफा होता हुआ 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। महंगे साबित हुए यहाँ पर पहले ओवर में सागर। रन बने पहले ओवर के समाप्ति के बाद 13। अब जीत की बात होगी। आने वाली गेंदें बची है 12 और जीतने के लिए जरूरत है 7 रनों की जरूरत।
रात में अक्सर वही जागता है दोस्तों जो प्यार का मारा हो या फिर प्यार में हारा हो, लेकिन ये प्यार में हारने वाले नहीं, ये क्रिकेट के दिल जीतने वाले सभी दर्शक हमारे साथ हैं। जाएंगे मैदान में, गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, 12 गेंदे और जीतने के लिए 7 की आवश्यकता है। जबरदस्त क्रीडा प्रतियोगिता की जब शुरुआत हुई, अच्छे मुकाबले में देखिए ऐसा आगाज होना चाहिए। आगाज अच्छा है, शुरुआत अच्छी है तो अंजाम भी बेहतरीन होगा। बेहतर से बेहतर ये टूर्नामेंट जैसे जैसे रातें आगे बढ़ेगी, मुकाबले में मजा लौटता चला जाएगा और अंतिम क्षणों में इस प्रतियोगिता का विजेता कौन होगा इसका भी सभी को इंतजार रहेगा। सभी को आयोजकों को ढेर सारी शुभकामनाएं हमारे माध्यम से। मैदान के अंदर हम फिर से चलेंगे, मुकाबला शुरू करना है दोस्तों। अंतिम गेंदे 12 है, 7 की जरूरत है। प्रसन्न बिल्कुल सही तकनीक है, जोखिम नहीं उठा रहे, वो भी जानते हैं मुकाबला उनके थोड़े से पकड़ में है, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट अच्छी नहीं है। प्रसन्न का कॉल था, रिस्पांस किशोर को करना था, लेकिन थोड़े से शॉर्ट रहे, धीमे हुए और सिर्फ 1 रन मिला और किशोर का विकेट मिला। थैंक यू सो मच। टीम की रन संख्या टोटल है 14, 6 रनों की अभी भी जरूरत है। क्या मुकाबले में, क्या कहानी में ट्विस्ट अभी भी बाकी है, क्या रोमांच बाकी है, क्या जान बाकी है। प्रयास भरपूर किए जा रहे, संघर्ष जारी है, पसीना बहाना जारी है, मेहनत जारी है मैदान में। वेलकम उसने टीम के, लेकिन धुंधरा के सामने आसान नहीं बन रहा है। नया खिलाड़ी मैदान के अंदर, मास्टरमाइंड अमर पाटिल इन एट नंबर 3। फील्डिंग प्लेसमेंट देख सकते हैं प्रेम, बिल्कुल सिंगल रोकना चाहते हैं, अच्छी कप्तानी है। गेंदबाज तैयार, शफलाइज किया था इस बार, 1 रन का इजाफा होता हुआ जरूर मिलेगा। 22 का ये रन आता हुआ, सिंगल की मदद से चोर बदलेंगे बल्लेबाज, रन बनेंगे टोटल स्कोर कार्ड के ऊपर 15 है। 5 रन की अभी भी जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 4 गेंदों का सफर इस ओवर में बाकी है, आने वाली गेंदें 10 है और जीतने के लिए 4 की आवश्यकता। मुकाबला ऑन पेपर यदि हम देखेंगे तो निश्चित तौर पर 5 की आवश्यकता है दोस्तों, माफ करना, 5 की आवश्यकता है। ऑन पेपर मुकाबला धुंधरे क्रिकेट टीम के पकड़ में है, लेकिन ऑन फील्ड क्या इतना आसान बनाएगी ये भी देखने वाली बात है। वेलकम उसट ने 10 गेंदे और जीतने के लिए अभी भी 5 रन की जरूरत है। गेंदबाज तैयार, एक बार फिर से फील्ड प्लेसमेंट से ये जाहिर है कि रन रोकना चाहते हैं, क्योंकि बड़े स्ट्रोक के लिए जाओ वहां पर ही मौका बनेगा। यहाँ पर वेलकम उसटने का मुकाबले में लौटने का और वही कोशिश की जा रही है। सिंगल रोकेंगे तो खिलाड़ियों को बड़े स्ट्रोक के लिए जाना पड़ेगा। अच्छी कप्तानी है, देखकर अच्छा लग रहा है। मुकाबला छोड़ने को तैयार नहीं है। गेंदबाज तैयार, अमर पाटिल के लिए सिंगल ढूंढ रहे हैं मैदान में, लेकिन अंपायर का इशारा आता हुआ कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी हम देख सकते हैं। वाइड गेंद करार अंपायर द्वारा, 1 रन और कम हो जाएगा। रन बने हैं 16, 4 रन की अभी भी जरूरत मुकाबला जीतने के लिए। अच्छा मुकाबला चलता है, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, शरीर से दूर रखने की कोशिश है अमर से, लेकिन अमर की सोच, उनका रवैया दिख रहा है, बॉडी लैंग्वेज है। सिंगल ढूंढ रहे मैदान में, अच्छा स्ट्रोक खेला, मिड ऑन को क्लियर करेंगे, पीछे खिलाड़ी तैनात है, दूसरे की कोशिश, प्रसन्न ने मना किया। ओवर थ्रो, ये खराब खेल है। यदि आप सिंगल रोक रहे तो इस तरीके के मौके यदि आप फील्डिंग टीम, बल्लेबाजी करने वाली टीम को देंगे तो ये अच्छी बात नहीं है। रन की संख्या आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 18, 2 रन की केवल जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इस ओवर के आने वाली 3 गेंदे अभी भी बाकी, 9 गेंदे और जीतने के लिए 2 रन की जरूरत है। सुपर 12 तक का सफर तय करेगी इस मुकाबले में जीतने वाली टीम। पहले जगह बनाई है एफ ग्रुप से किट्टू 11 मोरिया रिडगर टीम ने। इस गेंद के ऊपर भी सिंगल ढूंढ ही लिया। स्कोर इज लेवल, लेकिन 22 का 1 रन आता हुआ, अभी भी जीतने के लिए 1 रन की जरूरत है। आने वाली गेंदें बची है, प्रेम ने हमें जानकारी दी, 8 गेंदे और जीतने के लिए 1 रन की जरूरत। 8 गेंदे 1 रन। काव्या 11 टीसीसी धुंधरे, तिरंगा क्रिकेट क्लब धुंधरे, उनके खिलाफ खेल रही है वेलकम उसने टीम। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, 8 गेंद और जीतने के लिए 1 रन की जरूरत। और इस गेंद के ऊपर मुकाबला फिनिश। वेलकम उसने, हार्ड लक दिस टाइम। और काव्या 11 टीसीसी धुंधरे क्रिकेट टीम सुपर 12 में दाखिल।
मग तर निश्चितच या संघाचा मास्टर माइंड आणि संघाचा प्रमुख तारणहार, मॅन ऑफ द मॅच, 1 षटक 3 धाबा आणि 2 गडी बाद केले खेळाडू ठरते अमर पाटील मॅन ऑफ द मॅच.